2 एप्रिल या स्वमग्नता जागृती दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील अमन फाउंडेशन, न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर आणि स्वरांगिनी हिअरिंग रिहॅबिलिटेशन सेंटर यांच्या वतीनं अंगणवाडी सेविकांसाठी स्वमग्नता संवेदीकरण या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली। कार्यशाळेचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं। स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम प्रामुख्यानं भाषिक सामाजिक संवाद विचार आणि त्यानुसारचं वर्तन या विकासात अडथळे आणणारी मानसिक अवस्था आहे। या कार्यशाळेत न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटरच्या डॉक्टर तृप्ती भोसले यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी स्वमग्नतेचं निदान लवकरात लवकर झाल्यास मुलांमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते असं सांगितलं। योग्य उपचार आणि शिक्षण पद्धतीची दिशा ठरवून अशी मुलं स्वावलंबी बनू शकतात। त्यामुळे स्वमग्नता वेळीच ओळखणं, निदान करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। अमन फाउंडेशनच्या दीपा शिपूरकर यांनी मुलांच्या सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये अंगणवाडी सेविका आपलं कार्य बजावत असल्यानं मुलांच्या निदान प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते असं सांगितलं। मूल स्वमग्न असल्यास पालकांनीही संकोच न बाळगता त्याचं निदान मान्य केलं पाहिजे, वेळीच उपचारासाठी मदत घेतली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला। यावेळी शहरातील अंगणवाडी सेविकांसह संघसेन जगतकर, क्रांतिसिंह चव्हाण, अभिजित रोटे, अमृता भारती, सुनीता माने, संगीता हलके, प्रचिती पेंढारकर, दीपाली जाधव, बंटा पेडणेकर, स्वागत कपिल, विनायक देसाई, संदीप पाटील आदी उपस्थित होते।